पाणी तपलं तुला डबड आणा काय रोत उचला त्याला चला. हे काय बॉस त्याचाच बॉस होते बॉस. हा बॉस येतो लगेच बॉस. मिशन सक्सेसफुल नाना. अरे वा बजा. कॉपीराइट पडेल की मी आहे ना. कुणी केलं नाही असे आणलंय वडून साऱ्या संकटाशी असं लढून जिद्द होती म्हणून दावलंय करून बसणार नाही लाचार पण आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. यस 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 यस. ना ना आपण पहिल्यांदाच किडनॅपिंग केली. ह्या शुभ मुहूर्तावर केक कापा का? तुझ्या आईचा दाना का शुभ मुहूर्त आहे का? आपल्याला परिस्थितीनं भाग पाडले. अहो ना आता भाग पाडले तर पुढच्या कामाला सुरुवात करा. ना ना लावा त्या पोराच्या बापाला फोन. घ्या पैसे मागून. पैसे पैसे पैसे. हा सगळा खेळ पैशांसाठी. तुम्ही इथं आपण जमलोय ते फक्त पैशांसाठी. शेतकरी शेती करतो फक्त 4 पैसे मिळवण्यासाठी. लोक कंपनीत कामाला जातात फक्त पैशासाठी. आणि आपण इथं जमलोय फक्त पैशासाठी. म्हणून मला नाही वाटत आपण काय चुकीचं करतोय. आमचा बॉस ना ना आमचा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ना तुम आगे बढ़ो. यायचं दान शांत बसा. वाचणार राहू द्या. पहिला फोन करू. ए जा फोन घेऊन ये. ना ना हे घ्या फोन. ए लाव नंबर. नाना नंबर. ए काय नंबर? अहो नंबर माझ्याकडे कुठला नंबर? ते पोराकडे मागत आहे बापास नंबर. हा ए गाबड्या काय आहे तुझ्या बापाचा नंबर? 72. शेवंत बाईचं काय म्हणला? शेवंताबाईचा नाही पप्पाचा नंबर आहे. हा सांग नंबर. 72 89 99 90. इंग्लिश मिडियमचं गाबड्या दिसतंय. ए गाबड्या जर तू डायल कर. चाल लाव फोन. फोन लाव त्याच्यात. 10 नंबर झाले. ना ना समोरच्या बरोबर बोलताना जरा भारदस्त आवाजात बोला. समोरच्याच ना तुमचा आवाज ऐकून फाटली पाहिजे. हा ना ना वजन पडलं पाहिजे वजन. आता तू बघ आता. हॅलो. ए ए ए ए ए तुमचा गोटे आमच्या कपाळात आहेत. अहो काय बोलताय ना माझ्या कपाळात नाही कमच्या ते. अरे डायलॉगच विसरलो. स्क्रिप्ट कुठे आहे? स्क्रिप्ट कुठे आहे? ए स्क्रिप्ट घेऊन ये. चला लवकर. आईला ए आलो. पाठ पाठ करून आलो मी. दे आण इकडे. हे 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 हॅलो. तुझं बाळ, तुझं पिल्लू, तुझं वासरू, तुझं बछड, तुझं खोंड, तुझं कोकरू, तुझं करडू, तुझं पाडस, तुझ्या वंशाचा दिवा, तुझ्या आशेचा किरण, तुझा युवराज, तुझा राजहंस, तुझं सोनूल, तुझं छकुल, तुझ्या कष्टाची कमाई, तुझ्या मेहनतीचं फळ, तुझा आधार, तुझ्या म्हातारपणाची काठी, तुझी आशा, तुझी अपेक्षा, तुझी महत्वाकांक्षा, तुझी सत्व परीक्षा, तुझी सत्र परीक्षा, तुझी वार्षिक परीक्षा. अरे हे जायचं दाना केवढे लिहिले रे? कुणी लिहिले ही? तुम्ही लिहिलंय का नाना? लिहिलंय का? मग काय? इथं दाना कशाच्या नादात लिहिलं काय माहिती. हे दर स्क्रिप्ट बोलतो माझं मी मनाचं. चल. हे बघ तुला समजलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय. तुझा गोटे आमच्या ताब्यात आहे. जर तुझं पोरग तुला व्यवस्थित शाबूत पाहिजे असेल
तर तर किती 500. ना एक पेटी मागा, एक पेटी. एक पेटी? अरे तू येडाय काय रे? एक पेटी उद्या म्हणशी सुटकेस मागा, कपाट मागा, भांडी मागा. अहो ह्याचं काय ऐकता, एक पेटी ना एक खोका मागा. एक खोका? अरे तुमचे काय गेले गेलेत काय रे? हो म्हणतो एक पेटी मागा, हे म्हणतो एक खोका मागा. अरे थोडी तरी लागा नीट वागा. अहो ना आम्हाला तरी काय माहिती, आम्ही पिक्चर मध्ये बघितलं एक पेटी म्हणजे 1 लाख आणि एक खोका म्हणजे 1 कोटी. एवढं पैसे होतील का? आणि नाही दिलं म्हणजे याला म्हणलं पैसे त्यांनी हो म्हणला माझ्याकडे नाही पैसे, ती पोरग तुम्हालाच ठेवा. मग काय करायचं? म्हणजे दुसऱ्यानं उपसायचं ना आपण पोसायचोय? कुणी सांगितलंय? आणि माणसांनी लयची पण असे करायचे नाही. मग तुम्ही बरोबर. तुला कळत असेल मी कुणाबद्दल बोलतोय. हा समजलं. माझं पोरगं तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही सांगताल ते काम करतो आणि तुम्ही मागताल तेवढे पैसे तुम्हाला देतो. हा मग उद्या 6,000 रुपये घेऊन. हो ना फक्त 6,000 होय. तुला परडी भेटलाय ना? तिच्या पाण्याचं बघितलंय. फक्त मी डिझेलचं काढतो. मागतो मी बरोबर. मी शांत बसा. तुला काय वाटलं 6,000 मानेल काय मी? बघ 6,000 नाही 7,000 रुपये घेऊन तू उद्या डिक्रीच्या माळावी ये. आणि पोलिसांमध्ये जर गेलास तर त्याचे परिणाम तुला तर माहितीच आहेत. हो अजिबात सांगणार नाही, पण प्लीज माझ्या पोराला काय करू नका. मग ती पैशाची बॅग घेऊन लवकरात लवकर हजर राहायचं. नाहीतर तुला तर माहितीच आहे तुझं लेकरू, तुझं बकरू, तुझं कोकरू यायचं दाना ठेवलं वाटतं. पण ना एवढीचे पैसे मागतात होय. हे बघ आपल्याला जी महत्वाचं काम आहे त्याला ही 6,000 पुरेसे आहेत. आणि बघा तुमच्या चहा पाण्याचं पण पैसा मी काढलेला आहे, डिझेलचं पण काढलेत. त्यामुळे एवढं पैसे बाद झालं. आता उद्याचा प्लॅन ऐका. हॅलो, तुझं बछड, तुझं खोंड, तुझं अर्धांड. हा आमचा गोट्या. हा तोच तुला अर्ध्या तासात भेटल. ती पैशाची बाग तिथंच खाली ठेव आणि तिथून कल्टी आण. आपले पैसे, अरे पकडा त्याला. माझे पैसे, माझी रोकड, माझी कॅश, माझी नगद, अरे माझ्या आयुष्याची पुंजी, माझ्या कष्टाची कमाई. त्यांना पकडा तुम्ही. हा इकडे चल. साहेब त्यांना पकडा. साहेब लय पाठला केला पण सुटली ती पळाली. काय हरकत नाही बरं गे, मुख्य सूत्रधार तर सापडलेलाच आहे. त्यांना 2 दिवसात पकडू. चला त्याला घेऊन जाऊ पहिला. चल पोरा. मग काय नाना, बरं ऐका, साहेबांपुढं आता जी काय असेल ते खरं सांगायचं. साहेब म्हणजे लय डेंजर माणूस आहे. पण साहेबांकडे जर केस असेल तर किती मोठा गुन्हा असू द्या, खऱ्याला न्याय मिळतोच साहेबाला. काय बरं गे, केला का गुन्हा कबूल? हो साहेब, विचारा आता तुम्हीच. मग नाना का केला तुम्ही एवढा मोठा गुन्हा? साहेब गुन्हेगार हा आईच्या पोटातून गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतो. त्याला गुन्हेगार बनवते ती त्याची परिस्थिती, त्याला गुन्हेगार बनवते ती त्याची गरिबी, त्याला गुन्हेगार बनवतो तो त्याचा समाज, त्याला गुन्हेगार बनवते तिथली शासन व्यवस्था, त्याला गुन्हेगार बनवते ती इथली प्रशासकीय व्यवस्था, त्याला गुन्हेगार बनवते तिथली अर्थव्यवस्था, त्याला गुन्हेगार बनवते ती त्याची भावकी, त्याला गुन्हेगार बनवते त्याची गावकी, त्याला गुन्हेगार बनवते ती त्याची पाहुणे रावणी. ए बासला का इथं काय बघतो स्पर्धेला आलास काय तू? मला फक्त एवढंच सांग, त्या पोराला का किडनॅप केलं? तीच सांगतोय साहेब. ए कॅमेरावाल्या लाव रे तो व्हिडिओ. हॅलो. हा नाना बोलताय का? हा नानाच बोलतोय. हो नाना, तुमच्या गाडीचा 6,000 रुपये हप्ता थकलाय आणि तो परवापर्यंत तुम्ही भरा, नाहीतर तुमची गाडी उचलावी लागेल. अहो साहेब असं काय करू नका. अहो साहेब, अहो या दवाई जरा थोडी अपदा झाली, पोराच्या कॉलेजची फी भरली आणि बियाणं नापासच झालं. अहो साहेब तुम्हाला सांगतो, टमाटी केली त्याला काही भावच भेटला नाही साहेब. कांदा केला ती पण बी फॉल्ट निघालं, उगावलंच नाही साहेब. ऊस केला त्याला पण उंदरं लागली साहेब.
भुईमुग केला अहो त्याला शेंगाच लागल्या नाही सर आणि बाजरी केली ती पण पाखरांनाच खाल्ली सर आणि एक आता गाई घेतली तिला पण मस्टाईडच झाला सर. हो ना ते तुमचं भाषण बंद करा. तुम्ही तिकडे चोऱ्या करा, दरोडे टाका, नाही तर कोणाला किडनॅप करा, पण उद्या कसल्या परिस्थितीत तो हप्ता भरून टाका. साहेब त्याने तिकडं माझी गाडी उचलली, भावकीत माझी लय आबरू गेली, त्यामुळे मी त्याचं पोरगत उचललं. मग आता किडनॅपिंगच्या केसमध्ये आतमध्ये येऊन बसलाय, ह्याच्यामुळे भावकीतली इज्जत वाढली का तुमची? बस आता 2 महिने असंच आत. पण साहेब मला हे कळलं नाही, मी किडनॅपिंग केली पण ती माझी पैशाची बॅग कोणी उचलली ती मला कळलं नाही साहेब. हे बघा त्याचा पण शोध चालू आहे, लवकरच आम्ही त्या गुन्हेगारांना सुद्धा अटक करणार आहोत. बर्गे साहेब जरा लक्ष ठेवा. हो कसं आहे ना गुन्हेगार किती मोठा असू द्या किंवा गुन्हा किती मोठा असू द्या, खऱ्याला नाही मिळतोच. अरे कवा नाही मिळणार, मसनात गेले हो. मसनात नाही कोर्टात गेल्या. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नाही. तुम्ही लय शान आहे, कोर्टाची पायरी चढली तरी चालते. चला बसा आता इथेच जामीन वस्तूर. ए भाई बरं झालं आपण आपल्याला केला, त्या नानाच्या नादी लागलो असतो ना तर चपानावर भागावं लागतं आपल्याला. काय तरला का? अरे मिळाले ना पैसे आपल्याला, अरे झालो ना आपण पण सक्सेसफुल. थांबा, नानाने काल काय सांगितलं कॉपीराईट पडलं. अरे मी आहे ना गाणं म्हणायला, कोणी दिलं नाही असे आणलंय वळून, साऱ्या संकटाशी असं लढून, जिद्द होते म्हणून दावले करून, बसणार नाही लाचार बनून. साहेब साहेब उठा, साहेब उठा, नाना भेटायचे. आता नाही भेटताय, चला. आणखीन काम आहे नाना. आता नाही भेटाय, चला येत नाही. काय असेल ते 5 मिनिटात उरकायचं, बसायचं. आलो ना आणायला घेऊन. चला ना तुम्हाला भेटाय कोणतर आलंय. 5 मिनिटात उरका. काय झालं माझ्या जामिनाचं? हा नाना मी वकिलाशी बोललोय, वकील म्हणल्या 2 आठवड्यात जामीन होईल, पण नाना ती 10,000 मागतात की हो. 10,000? तिचं काय ज्ञान गेले काय? तिथं म्हणावं 6,000साठी किडनॅपिंग केली, कुठं ह्याला 10,000 आणायचं? जाऊ दे आताच बसतो. असंही साहेब म्हणले 2 महिन्यात सुटेल, पण ती जाऊ दे. आपले पैसे कोणी चोरलं? अहो तेच सांगायला नाना. अहो नाना आपल्या तिघांनी पैसे लंपास केले. म्हणजे आपल्या सोबत राहून आपल्याशीच गद्दारी. त्यांना सुट्टी देणार नाही आता. नानाशी याचं वाकडं, त्याची मसनात लाकडं, त्यांनी कुठेही लपून बसू द्या, त्यांना हुडकून काढणारच. त्यांनी नरकात लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी अख्ख्या बारामतीत कुठेही लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी पुणे जिल्ह्यात कुठेही लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी सातारामध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी कोल्हापूरमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी सोलापूरमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी नगरमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी रायगडमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी रत्नागिरीत लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी पाताळगंगेत लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. नाशिकमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी बीडमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी नागपूरमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. हिंगोलीत लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी धुळ्यात लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी जळगावमध्ये लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी पंजाबमध्ये लपून बसू द्या, लईच पाकवते नानाच्या इथं नाना. बघू बाहेर आल्यावर काय करते चल. त्यांनी आफ्रिकेत लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. त्यांनी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपून बसू द्या, त्यांना मी हुडकून काढणारच. समजलं का? तुम्हाला पण हुडकून काढतो.